मग आता काही काळजी करायचं काम नाही ना. मग आता या, मग तुम्ही सकाळी 5 वाजता यायचं म्हणला. आता तुम्हाला चाबी दिली माझ्या घराची, म्हणजे कसं ध्यान राहायचं नाही राहत. आता एक चाबी तुमच्याकडे, एक चाबी माझ्याजवळ आहे. बरं चला, येतो मग मी आता. काय ठीक आहे मग. इकडे वाटते तुम्ही नाही का? आम्ही गेलो होतो घराकडे. हो मॅडम, उद्या तुम्ही चालल्या म्हणते. हो म्हणून म्हणलं आमच्या घरच्या बाया म्हणे बा भेटायला जायचं आहे असं तसं. तर म्हणलं घरी नाही दिसल्या म्हणून इकडे आलो आले. हो तर काय सांगितलं मग येतो काय म्हणते माऊली भाऊ? नेमकं त्यालाच भेटायला आली होती. त्याला म्हटलं बा आता ऑटो घेऊन आपण सकाळी 5 वाजता. ते म्हणते 9 वाजता. मग कसं ऊन होते, मग विनाकारण म्हटलं बा उशीर होते, तर आम्ही सकाळी 5 वाजता निघणार. सामान भरलं नाही. बरोबर, तसं करा. हो तसं करा. तसं येईन आम्ही सकाळी. सामान हे ते भरू लागतो आणि आम्हाला लवकर मार्केटला जायचं आहे. हो कसं आता घनश्याम भाऊचं काम सुरू होऊन राहिलं. ते म्हणे बा आता शिवलाल भाऊन तर असं केलं, जाऊ द्या आता जे झालं ते झालं म्हणे, आता नव्यानं सुरुवात करू. तर आम्ही चाललो मग कामाला तिकडे. तर म्हटलं येऊ दे ऑटोत. फारच चांगलं. मग तुम्ही असलं तर धरा सवराले हे ते. मग आता जाऊ मग. हो सगळेजण सोबतच चालले जाऊ. मग 5 वाजता पण लवकर जा. हो ना, कसं आम्हाला जास्त लागतं मार्केटात. मग आता सकाळची सवयच आहे आम्हाला. बरोबर ठीक आहे. मग आता काही वांधा नाही का? सामान भरलं सगळं. जे काय ते थोडं फार आपलं 2-4 थैल्याने ते आपलं एखादं कट्ट पोत आहे, झालं बाकी काय. हो ते आहे म्हणा. बरोबर ठीक आहे. मग आम्ही येतो सकाळी. तसं काही काळजी नाही. आता घनश्याम भाऊला फोन करावं लागेल नाही का? पुन्हा 9 वाजता बसायचं इकडे, 5 वाजता निघून चालले. बरोबर ठीक आहे. मग आता समजा सासरवाडीला राहणार समजा शिवलाल भाऊ नाही का? आता सध्या तुम्हाला भावाच्या घरी राहतो आम्ही. नंतर मग पाहू काय कसं करायचं, काय नाही, त्याला कुठं न्यावं काय नाही, त्याच्या सल्ल्यानं. आपण त्याची कसं म्हणजे एक व्याधाच येऊन जावं नाही का? सगळं म्हणजे वातावरण हेच झालं ना. आता आमचे तर हातच तुटल्यासारखे झाले, म्हणजे सगळं गहूनच पडलो आम्ही. जाऊ दे आता काय होते काय नाही. लवकर यादाच यावं, देवाला प्रार्थना आहे आमची. ना अशा आहे तशा आम्हाला, कारण की लोक म्हणते ना, जे कोणी बी दुसऱ्यात चांगलं करून त्याचं चांगलंच होते. शिवलाल होणार, कोणाचं खराब केलं वाईट केलं सांगा तुम्ही. म्हणून काय त्याचं वाईट होणार आहे? होईना जीनच याददास. हो येते काही काळजी करू नका. येते. हो ठीक आहे. मग आता मग हे घर गिर मग बंदच राहील समजा नाही का? हो ना, एक चाबी आता माऊली भाऊ जोड देऊन दिली. त्याला म्हटलं बा घराचं पाहिजे लक्ष ठेव जा. बाकी कसं लोकांचं मग कसं चोऱ्या चाऱ्या काही सांगतात नाही लोकांचं. म्हणून त्याच्याजवळ एक चाबी दिली, एक माझ्याजवळ आहे. उद्या मी गेली की कसं म्हणजे आली गेली एखादी हप्ते पाहिजे ना, आणि एक त्याच्याजवळ. तसं हो का? आमच्यापेक्षा माऊलीवर भरोसा जास्त आहे. असं हो का? बरोबर ठीक आहे. ठीक आहे. चला येतो मग आम्ही आता. उद्या सकाळी येतो मग 5 वाजता. अरे वा, कसं काय म्हणलं पोझिशन गेलं तर शिवलालच्या घरी काही लागला पता घेता काही पैशाचा काही मेळ आहे का नाही म्हणलं काही? अजून सध्या तर काही हातात आले नाही म्हणा, पण आपण 12 घंट्याच्या आत आपल्या हातात पैसा येऊन राहिला. कारण की आता पूर्ण बिलकुल फिडिंग लावलेली आहे. म्हणजे काय म्हणजे नेमकं म्हणजे काय फिडिंग कोणती लावली? काय सांगा, लय मोठं राजकारण याच्यात नाही. ते बाई आहे का नाही, आता ते गेलेल्या घरी. पण उद्या ते सर्व सामान भरून याटोनं तिच्या मारले जाणार आहे आणि शिवलाल दवाखान्यातून घेऊन जाणार आहे. तर म्हणून कसं आहे, त्या याटोत ते माल घेऊन पळणार आहे अशी मला अंदरची खबर आहे. घरात पैसा आहे. तर आता कसं आहे, मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो, साहेबाला भेटलो. असं साहेब, आता साहेबांना बिलकुल आपल्याला सपोर्ट केला. आता उद्या त्याची जी नाकाबंदी आहे का नाही चौकी, तिथं 100% याटोची पुरी खोल फिटिंग होणार आहे आणि पैसा तिथंच सापडणार आहे. 12 घंट्याच्या आत जिकडे तिकडे प्रकरण सॉल्व. एवढ्या सहजासहजी भेटते पैसे काही आपलं नाही ना रे बा. मी काय सांगतो तुम्हाला माहिती आहे का, 100% याटोत पैसे आणते म्हणून. घरात पैसा आहेच बा म्हणून. नेमका 100% ना. बाबा सांगे ना, कशा सांगे ना, पैसे कुठेच नाही म्हणे. बँकेचे पुस्तक चेक केले, सगळं चेक केलं ना, घरातलं सामान चेक केलं, पण त्या बाईने नेमके पैसे कुठे ठेवले ते तिलाच माहिती. असं शिवलाल मा कमी नाही ना. 100% त्याचं नाटक होय का हेच तर लोकांना समजून नाही राहिलं अजून. आता त्याचं नाटक असो काही असो, पण बाई हे बा 100% पैसे घेऊन याटून पळणार आहे. हो हे खबर बाकी पक्की आहे. काशीनाथचा फोन आला. बिलकुल खबरच लावून ठेवले मी आता रामपूरला. हॅलो बोल काशीनाथ, काय म्हणलं पोझिशन? घनश्याम भाऊ मी काय म्हणतो, टाइम चेंज झाला म्हणलं याटोचा. हो कसं आपल्याला वाटे बा 9 वाजता निघणार आहे, पण आता कसं आहे वातावरण बदललेलं आहे. आता याटो सकाळी 5 वाजता निघणार आहे इथून. तर तुम्ही जरासं लवकर उठ जा म्हणला. हो म्हणजे कसं आहे, पोलीस स्टेशनवाले जरासं कळव जा तेवढं. सकाळीच निघणार आहे म्हणा ते 5 वाजता. आता आहे म्हणजे असे होते. आता सकाळी बाई काय म्हणे 9 वाजता जातो म्हणे मी तो याटो ना. आता म्हणते की 5 वाजता नाही. असं म्हणजे 5 वाजता खबर पक्की आहे ना. आता 10 मिनिटं झाली गोष्ट झाली आणि इकडे येऊन फोन लावला तुम्हाला. मग काय तर ते कसं माऊली भाऊच्या घरी आल्या होत्या बाई. हो तर ते काय म्हणे आम्हाला म्हणे लवकरच जायचं आहे म्हणे. मग अजून शिवलाला सुट्टी घेणं हे ते टाईम जाते म्हणे, ऊन होते म्हणे. म्हणून ते 5 वाजता इथून याटो काढणार आहे. सामान भरभार सगळं झालेलं आहे घरातलं. फक्त निघायची तयारी राहिलेली आहे. आता काय होते रातच्यानं काय नाही. तर म्हणून म्हणलं सकाळी पोलीस स्टेशनवाल्याला सांगून द्या की बा तुम्ही उशिरा येसाल तर म्हणलं कसं काही फायदा होणार नाही. सकाळी बिलकुल हो इथून 5 आम्ही निघणार आहोत. तू आहे ना सगळं, पण तू येऊ राहिला याटोत सगळं? हो ना, मी बबनराव आम्ही मार्केटला चाललो बा असं सांगितलेलं आहे मी. नाही तर मग कुठं याटो पलटून काय नियम आहे का सांगितले. तर हे बा तुम्ही काहीच काळजी करू नका. माल 100% आहे. काय काळजीचं कारण नाही. कारण की त्या बाईच्या चेहऱ्यावर कसं लय दुःख दिशे नाही मला. पैसे तर आहेच हो, पैसे जाणार कुठं उपकणार आहे का पैसे. मग हे बा मी काय म्हणतो, तुम्ही आता तयारीत राहा, हिशोबाने बरोबर चौकस राहा आणि मी इकडे राहतो समजा. तसं मी वरी माहिती देऊन देतो मग. बरं ठीक आहे ठेवतो मग. बोल रे भाऊ, म्हणलं भूषण काय जेवले का रे भाऊ? बाबा जेवले का? त्याला जीव घातलं? हो आता जेवण झालं द्यायचं, मी जेवलो. तू जेवली का म्हणलं? अरे बाबा अजून घास नाही घेतला ना. काय करता आता, तुझ्या बाबाची तब्येत नाही बरोबर, खरोखर आता मन लागून राहिलं का माया. तुला तर माहिती आहे अर्धी भाकर नाही मला जाऊन राहिली. तर आता कसं आहे, आता बाय येऊन राहिल्या भेटी गोटीले. आता 10-11 वाजून राहिले रातचे. पण कसं आहे सरून नाही राहिलं. तर आता कसं आहे, आपलं जगनची आई म्हणते आमच्या घरी चला जेवायला, तिकडे चला झोपाले. तर म्हणून मी आता चालली तिकडे. बरं ठीक आहे. मग जा मग तू तिकडे झोपाले. कुलूप लावून घेतो घराले. म्हटलं सामान हे ते व्यवस्थित ठेवलं ना. याटो सांगितलं का? हो याटोही सांगितला, माऊली काकाचा याटो सांगितला. आता जाईल तिकडून मी. आता म्हणलं उद्या सकाळी मग 5 वाजता निघतो आम्ही. 8 वाजता तयार करून ठेवतो. बरोबर पोहोचतो तिथं 8 वाजता. हो सकाळी तयारी करून देते याची लवकर. मी आता झोपतो म्हणला. हो कसं आहे आता मला लागू राहील झोप. 11 वाजून राहिले. बाबा काय पुस्तक घेऊन वाचून राहिले अजून बी.
अरे बाबा त्याला काय काय शाळेत मोठं येळ लागलं नाही का? बरं ठीक आहे, ठेवतो मग फोन ठेवतो. म्हणलं अशी काय आहे बाबा, काय करता आता? काय हे बा म्हणा जेवण खावणं सगळं भूषण करून राहिला. बरं आता म्हणलं काय तिकडे शिवका मग झोपायला, नाही तुम्ही इथे झोपली असती. मी विनाकारण कसं सामान सुमा हे आहे ते आहे. जेवणाचा काय असा विषय नाही, कब्बर चहा पितो मी बस झोपतो आता. होत म्हणलं उपाशी नका झोपू ना, चला आता घरी चला आमच्या, तिथेच झोपा. इथं कोणी काय नेणार आहे? आता कुलूप लावून घे रातच्या ना, सकाळी 5 वाजता चालले जा भले मग तुमच्या मनानं. हो बाई म्हणलं आपल्या घरीच चला आता, कसं भेटी गाठी हे ते आता काही असा काही नाही. तुम्ही आता चालले म्हणतो तू तर मारली. आता त्याच्या तब्येतीवर आहे बाबा, तब्येत जर लवकर बरी झाली तर येतो गावात, नाही तर मग काय करता? इथं फालतू कोणाला गोटे मारायचे काही मारायचे तर कसे लोक नाही सुधी. बरं चला मग आता करतो बंद बांधणी. हो इथे लावून ठेवतो हे सुटकेस गिटकेस सगळं सामान, कुलूप लावून घेतो चाललं मग. आता आधार कार्डचं कुलूप लावून घ्यायला गं, म्हणजे त्याला सोपं गेलं पाहिजे ना, नाही का? बरं ठीक आहे मग चला मग आता. हो चला. 9-2-11 म्हणजे पडून जाणे, धूम ठोकणे म्हणजे पडून जाणे, डोळ्यात माती टाकणे म्हणजे फसवणे, डोळ्यात माती टाकणे म्हणजे फसवणे. आज करा बा, माझ्या डोक्यात किराक होत्या टेबायला. बरं मी काय म्हणतो बाबा, मी झोपू का आता? काय कसं करता म्हणलं तुम्ही? कुठं करता अभ्यास हे? बाबा करून राहिला बा, वैकी जण पायकीचा कोण होते का? हे बा मी माया मनानं अभ्यास करून राहिलो. हो माया मनात आळ काटा आणायचे नाही कोण. हो मग माया अभ्यास म्हणलं वाक्यात उपयोग करायला लागते मला. परीक्षेत वाक्यात उपयोग 6 मार्क भेटते त्याले, मग 3 वाक्यात उपयोग घेऊन राहिले. मग तुम्हाला माहिती आहे का पेपर आहे ना माझ्या उद्या, तर आता मी जातो वरे. हो तिथं वरे जातो स्लॅबवर अभ्यास करतो. इथं कसं का तुम्ही कधी मला करू देत ना अभ्यास? अरे आम्ही काय नाही अभ्यासाचे अळकटी आणतो. जा तुम्ही करा, वरे करा. हो जा बा, बरं आहे तिकडे. मग काय रातभर करता का आता? रातभर करीन, किती काय करीन? तुम्हाला काय वाटते? तुम्हाला वाटते तुम्हालाच मार्क पडा, आम्हाला पडावच नाही? मग अबे म्हणलं त्यापेक्षा जास्त मार्क पाडतो पाहिजे तू. मग तुला काय वाटते पहिला नंबर आणल्याशिवाय राहत नाही मी? मग कसं आणले का? काप्या करीन काही करीन पण पहिला नंबर आणीन. दुसऱ्यांचं सुधारलं त्याच्या रेस मारीन पाहिजे तू. बाबा पहिले अशी सुद्धा वाटते नाही का? बरोबर बरोबर. जा बा तुम्ही करा वरे अभ्यास करा. पाहिजे फक्त लवकर येता खाली. जास्त रातभर काही करू नका अभ्यास. हो करतो मा म्हणाल काय आता. हो मी जातो आता, पाण्याची बॉटल घेऊन जातो मस्त वरे, मस्त अभ्यास करतो आता. रात्री 1-2 वाजेलो का? ठीक आहे मग येतो. मग झोपतो आता, झोप काय काळजी करू नको. तू अभ्यास न करू, तू नापास होतले का? हो उद्या म्हणून अभ्यास काय हरकत नाही. जा तुम्ही जा करा वरे अभ्यास करा. ठीक आहे जा. मला बोलावले याचं नाही म्हणलं काय? अभ्यासात आळकाटी आलं नाही पाहिजे माया. कोण जर मधात बोलला का मला जीवर येते मग. चला येतो मी आता वरे, जा तुम्ही आता. चला लागा आता आपल्या कामोकामी. चांगले. मी काय म्हणलं, आत्ताच आपल्याला घनश्याम भाऊचा फोन आला. हो कसं आहे, ते जे पैसा घेऊन येणारा ॲटो आहे हो, तर ते सकाळी 9 वाजता नाही तर सकाळी 5 वाजता तिथून निघणार आहे. हो त्याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला सकाळी 3 वाजता बिलकुल आपल्याला रस्त्यावर हजर राहायचं आहे. बोलून राहिले म्हणजे आता काय, म्हणजे 9 वाजता येणार होता ना ते ऑटो? आता आपल्याला काय आहे ना मग, नाकाबंदीवाले आहेत ना, चेक करतील द्यायचा ऑटो. नाही थांबा ना तुम्ही, उद्याच दिवस कसं आहे, आपल्याला एक काम करावंच लागते. हे एक केस फायनल करावंच लागते आपल्याला. कारण की कसं आहे, ॲटोतनी माल चाललेला आहे 10 ते 15 लाखाचा. हो एक वेळा आपण कसं आपल्या प्रत्यक्ष डोळ्यानं आपण तपासणी केली म्हणजे कसं बिनकाळजी माणूस हो 100% सापडणार आहे. म्हणजे माल घेऊन जाणारच आहेत ते. तू म्हणता बा काय सापडणार नाही सापड, गॅरंटी नाही वाटत मला. मजाक नका समजून तुम्ही, गंभीरतेनं घ्या ना जराशी. उद्या कोणत्या हालतीतनी 3 वाजता आपल्याला तिथं चौकी लावायची आहे. कारण की ॲटो आपणच पकडू दे नाकाबंदीच्या अगोदर. ठीक आहे मग आता जाऊ. मग आता समजा सकाळी 3 वाजता निघू मग नाही का? 3 वाजता गेले तिथं आपलं तंबू ठोकून देऊ, बसून राहू मग. बरोबर ठीक आहे. मग सकाळी तुम्ही हजर राहायचा. 4 वाजता आपली तिथे छावणी लागली पाहिजे. ओके. बोल म्हणलं बोल. काय का नाटक करावं तर तस करावं कमाला राजा शिवला. पण मला फोन कुठून करून राहिला तू? पाहिजे म्हणलं बा CCTV आहेत बरं जागी. कुठं आहे तू? नका करू तुम्ही, तुमच्यावर काही शिव देत नाही ना मी. तुम्ही कसा वर स्लॅबवर आलेला हॉस्पिटलच्या वर टेरेसवर, तर तिथून लावला फोन तुम्हाला. तर कसं आहे, तुम्हाला व्हॉट्सअपवर लिहून पाठवलं मी अशी स्टोरी आहे म्हणून. समजलं सगळं बरोबर तुम्हाला आता? ना आपण असे फोन व्हॉट्सअप हे नको करत जाऊ ना, चॅटिंग फॅटिंग राजा. मग मावर आपत्ती नाही एखादी व्यक्ती. मग कसं आहे, आता मी जमानतीवर बाहेर आता तू अंदर घालता का मला? मग आता तू आता लोकाला पागल करून राहिला. पागल आहे स्वतः काही पागल नाही, लोकाला पागल करून राहिला. आता मला करता का मग? ते तर आहेच म्हणा, सगळ्यालाच पागल केल्यासारखं आहे नाही का? हो म्हणजे रामपूरवाले तर कोमातच गेले आपल्या. हो आता कसं आहे, बाकी आता माझ्या काशा किशा जे दोस्तानेवाले आहे त्याला बिलकुल भरोसा बसलेला आहे की आपण पागल झालो. पण कसं जमलं का, नाटक जमलं का नाही आपलं? हो ना बा, काही वेळ तर मी खरं समजते, पण तो खाना खुना केल्या मग मला लक्षात आलं ते मला हाय रे हाय जाग्यावर आहे. पण कसं आता आपण पक्के म्हणून काही तुम्ही कोणाला म्हटलं नसं, अजून कोणाला माहिती केलं असं तुम्ही नाही म्हणून पागल आलेच नाही ना. फक्त तुम्ही मी दोघातच आपली गोष्ट आहे. म्हटलं कसं आपण जिगर दोस्त आहो ना. खलनायकमध्ये आपलं नाव कसं टॉपवर आहे. तुम्ही म्हणलं कसं आहे, मला जर सहकार्य करसाल मी तुम्हाला करीन. म्हणून कसं आहे, तुम्ही मला सहकार्य करा यावेळेस. लक्षात आलं ना. ते कसं तू रामपूरच्या खिलाफ कामं करतो म्हणून मी तुला सपोर्ट करतो, नाही तर मला काही गरज नाही. आता बरं ठीक आहे, मी तुला मदत करतो यावेळेस. डबल कसं डोकं खाऊ नको माया. एकच गाव 2 तुकडे करून टाकायला काय करायचं ते. मग आता काय कसं काय करायचं आहे, म्हणजे रणनीती काय आहे सांगा आता बरोबर. आता डिटेल सांगतो बरोबर, लक्षपूर्वक काय का तुम्ही काय. बरोबर 12 वाजता तुमची गाडी टच झाली पाहिजे हॉस्पिटलच्या बाजूनं मागच्या साईडनं.
तर मी इथून बरोबर सुटका करतो मी. मा इकडे काही कोणी लक्ष देऊन नाही राहिलं. हे बा कसा पहिलीतला विद्यार्थी आहे, कुठे वाचत बसते, लय अभ्यास आहे. अशी माझ्या लोकांची धारणा झालेली आहे. तर आता माया पोट्ट समजा 12 वाजता झोपते. बस तिथून मी निघालो की बस बिलकुल तुमच्या गाडीत येऊन बसतो आणि तिथून जायचं आपल्याला रामपूरला. घरी पूर्ण बाईनं सेटिंग लावलेली आहे, पूर्ण काही टेन्शनचं काम नाही. आपला दरवाजा आहे ते सगळं उघडच आहे. गेला आपलं अर्ध्या घंट्याचं काम आहे तिथं. माय समजा टिकास पावडं आहे ते तुम्ही घेऊन घ्या तुमची बगीच्यातला. तिची एक फरशी वर काढली की बस पैसे घेतले की बिलकुल रवाना. जास्त तिथं थांबणे नाही. बस आपल्याला फक्त 1.5 घंटा पाहिजे. जाणं अर्धा तास, येणं अर्धा तास आणि तिथं अर्धा तास झालं. 1.5 घंट्यात आपल्याला पुरा कार्यक्रम करायचा आहे. इथची गोष्ट काही हरकत नाही म्हणा, पण तिथं रामपूरला जर समजा कोणी दिसलं तू दिसला म्हणा किंवा माझी गाडी दिसली तर मग अंदर थोडी नेतो तुम्हाला गावातनी. तुम्ही गावाच्या बाहेरच थांबा. गाडी फेल पडली बा, मी इथं बसलेला असं दाखवा तुम्ही नाटक. कोणी आलंच तर समजा. तसं रातचं कोणी कुत्रही हिंडत नाही आता. कोणी जागलेलं जायला आहे, कोणी कुकडे. तर मी जातो बरोबर. म्हणजे कसं मागच्या रस्त्यानं गावाच्या घरी गेलं की मी काम करतो. अर्ध्या पाऊण तासात वापस येतो. पूर्ण पैसे ते 5 लाख सोनं आहे ते पूर्ण बिलकुल तुमच्या हवाली करून देतो मी. एक फरशी काढली की खाली आहे माहिती पैसे, काही विषय नाही ते. बस तेवढं काम करा तुम्ही. बाकीचं मग काय करायचं मी पुढचं सांगतोच तुम्हाला. बरोबर. काही दगा फटका काही पोलीस लोकांचं हे ते काही शक गिक्त नाही ना, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही याच्यात. नाही, सध्या परिस्थिती कशी आहे आपल्या फेवरची आहे. सगळे लोक गाफील आहेत. त्यामुळे याचा आपल्याला संधीचं सोनं करावं लागते. पुढचं नंतरचं माया तर लय मोठं उद्दिष्ट आहे. आता तुम्हाला काय सध्या सांगत नाही मी. फक्त माया एवढे पैसे तिथून काढणार बाहेर मला. बस झाला, विषय संपला. मग झाला आपण मला झालं बिलकुल विषय क्लिअर. करते पुढे काय नाही बघायचं यायला माहिती कोणतं उद्दिष्ट काय आहे. बरोबर ठीक आहे बा. फक्त यावेळेस बा इतक्यापर्यंत येतो मी. याच्यानंतर मला काही सांगू नका. बस फक्त यावेळेस तुम्ही सहकार्य केलं का नाही झालं. हे बा आयुष्यभर तुमचा ऋणी राहीन मी आणि कुठेही तुम्हाला मदत करीन मी. फक्त कसं यावेळेस तुम्ही सपोर्ट करा. कारण की माझे पैसे आले पाहिजे आणि माझी याददाच मला वापस आणायचे लवकरात लवकर. कारण की माझी जर याददाच गेली तर मग कार्यक्रम पुढचे कसे चालणार आहे. ठीक आहे मग. तर बा काय करायचं ते मी गाडी घेऊन हजर आहे. 12:15 बरोबर टच तुम्ही. फक्त कसं मोबाईलमधलं डिलीट करता फटाफट आणि एक खेपचा ते मोबाईल फोडून टाकतो काम झालं की. हो ना, ते करणारच आम्ही. ते आपटणारच. फक्त आपलं काम उद्या पूर्ण. ओके बस झालं मग. उतर तुम्ही खाली आता. पाहतो मग बरोबर 12 टच होऊन जातो मग. तर खादोडी आला का नाही अजून. हो ना, माहिती आधीच तर कसं आहे मोजका टाईम आहे आता. रातची 1 वाजतापासून 3 वाजे लोक सगळं करणं आहे. आता काही येते काय माहिती, उचलून नाही राहिला फोन. हॅलो हां बोल शिवलाल बोल. अरे जा म्हणलं बा 12:30 1 होऊन राहिला ना. काही येतं तुम्हाला फोन करून राहिला उचलत आहे ना. या ना लवकर म्हणलं. घरी सांगा. आलो ना मी हॉस्पिटलच्या मागावं म्हटलं. ये लवकर फटकन. फक्त जिथे CCTV कॅमेरा आहे का त्याच्या जरा दुरून ये. हो ना, ते सुचला ना मी रस्ता कुठून उतरायचं काय तर. तुम्ही नका काळजी करू त्याची. तुम्ही आले का फक्त गाडी बिलकुल हे बा गेअरमध्ये टाकून ठेवा. मी बस 10 मिनिटाच्या तिथं पोहोचतो. कुठं मागच्या साईडने आहे ना. मागच्या साईडनं हो ये लवकर फटकन लवकर ये. आलो बस 2 मिनिटात. बस झाला आता तुमची लिमिट संपली म्हणलं. तुम्ही इथंच थांबा आता. काय याच्या पळ्याला काही येऊ नका तुम्ही. आता मी हे बा घर बिलकुल टांगा टाकत पळतो घरी. आणि तुम्ही काय करा ते पाण्याची थैली काढा आणि बयाच आपलं गाडीचं काहीतरी खोल फिटिंग सुरू करा. कोणी आलं गेलं समजा कसं दाखवायला बरं राहील. हो ते करतो काय करायचं ते फक्त लवकर येतो. जास्त टाइमपास नको. पटकन जा पटकन या. ते बॅग जरा बरोबर समोर आणतो म्हणला. हो नाही तर बस मला दिन झोड पाकून या. जाय लवकर ये. अरे कोण होय रे. इकडे रुई घालता का बा मा भैमुगात नाही. तिकडे हकाल तिकडे भिंत काय कोण होय ते. भिंत हे डॅन्या काय आला आता इकडे. त्याच्या काडी टेकवत येते वाटते इकडे जाता नाही का. सटका लागेल मला फटकन आता. खादोडे साहेब डॅनी येऊन राहिला म्हणलं. तसं काही भ्याचं काम नाही द्यायला. खरं सांगायचं गाडी अशी झाली म्हणा. थांबलो म्हणा मी. मी येतो बात आता अर्ध्या घंट्यात. लवकर रवाना करा द्यायला. डॅनी शक्ती कपूर काय या गावात काही समजत नाही. सगळी फिल्म सिटी इथंच आहे का. हो बरं ठीक आहे या मग तुम्ही आता लवकर या. फक्त मला कसं बेव लागते अंधाराचा. या लवकर. बस गेलो की आलोच मी. करतो आता मी काय करायचं ते काय तोंड नाही का म्हणलं रे. कोण होय रे कोण होय म्हणलं. मी हो आबाजी मी हा म्हणलं. मी होतो काय तुला तोंड आहे का नाही. जरा आवाज द्यायला एवढा मोठमोठ्यानं अड्डून राहिलो तिकून. कोण होय करून राहिलो. मी आणलं रुईच घातले का. कोण हा तुम्ही कोण हा म्हणलं. हे तर ओळखीचा पाहुणा दिसून राहिला म्हणलं. मी कुठतरी पाहायला यायले. तर मला सर गाव ऐकते. हो ते कसं आहे ते असं कोणी ओळखीचं माझ्यासारखं असं नाही कांदा. हे आहे का नाही गाडी माझी जराशी फेल पडली. हो काय झालं अचानकच बंद पडली गाडी. पाहतो आता काय खोल फिटिंग करून जरासं बोनेट गिन काय आहे. ए बाबा गाडी पंक्चर झाली नाही हो तुमची. बापा आता सांगा. हे बा मी काय म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका. हो मी नाताले बोलावतो. हो त्याला समजते गाड्यातलं गिड्यातलं जरासं. आमच्या गावातली खोल फिटिंगवाली आहे. एक ती भाणी आहे. एक भानिया हो याचा कंदील बुड्याचं पोरग. हो ती बी करते जरासा. हो बोलाव का द्यायले. मी इथं जत्रा बोलावते का. नाही मला जमते ते. काही नाही एखादा कसं थोडंसं नळीगिडी लीक झाली असेल किंवा निसटली असेल डिझेलची. पाय तुम्ही बहुतेक सप्लाय बंद असेल बहुतेक. अरे पण मी म्हणतो कायले काय हात करता तुम्ही साहेब. एवढी मोठी किती रुपयाची गाडी तुमची. तुम्ही कायले काय हात करता. आहेत ना माणसं आहेत ना आमच्या जोड. नाही ना गरजच नाही ना. मी काय म्हणतो गरज नाही आहे ना. आता तुम्ही ऐकतच नाही बा बिनत. बरं हे पा बरं ठीक आहे बा करा तुमच्या मनानं करा. नाही तर आणलं असतं बोलवून. एक फोन केला की येते ते. काय म्हणतो आबाजी मला जमते ना सगळं जमते ना. आपल्याला काय असं म्हणजे खाली पण नाही यायची नाही. काय हात झाले का नाही. मग आपली गाडी म्हणजे आपल्याला जमली पाहिजे ना. बसा तुम्ही एक परी. नाही तर हे बा तुम्ही जा. मला काही सुचत नाही. मग कोणी असले कोणी गोष्टी केल्या का नाही मला काम नाही सुचत. राहिलं मला काय घेणं नाही. आपण काय कोणाला मदत करायला जा लोक असे बोलते. जाय तिकडे मर तिकडे काही घेणं नाही मला. हो जाय तिकडे. हा बघितलं बा मी आता म्हणलं आणते का इथं बोलवून आता. झाला सत्याना सगळा. चला आता बसा आता नाही का. बयाच घ्यायला पाणी घेणे बसून राहिला अजून कोणी याचं.
चला आता इथपर्यंत तर सक्सेस झाला आपलं नाही का. कोणी आहे का आसपास पहिले पाहून घ्या नाही का. मागं तर काही कोणी नाही. इकडे समोर कोणी आहे का बा. चला इकडे कोणी नाही का. बस चला आता दरवाजा उघडा, फरशी वर केली की बस पैसे घेतले की निघाले. बाबा मिशन कामयाब. मला लगा मामी शिवलाल म्हणा हात जोडा बा. अरे शिवलाल आणले का म्हणलं काढून. हो काही म्हणलं काही अडचण. अरे कायची अडचण कायचं का. बिलकुल हे पा सगळ्या डोळ्यात माती टाकली आणि बिलकुल बॅग भरली की खो मेरे भाई. आता काही बिंदास टेन्शन घ्यायचं काम नाही आपल्याला. 5 लाख सोनं आणि 10 लाख रुपये नगदी पेमेंट कॅश हे तुमच्या हवाले करून देऊन राहिलो मी. आता लवकरच मग याददाच येणार आहे. त्यामुळे कसं आहे लवकरात लवकर तुम्ही सोयीत राहायचा. पैसे तुमच्याच पैसे सेफ्टी राहू द्या. मी काही ज्या दिवशी मला न्यायची त्या दिवशी घेऊन जाईन. चला घ्या म्हणलं लवकर. चला काढा गाडी. म्हटलं कसं त्या रोडनं नको घेऊ. तिथं नाकाबंदी आहे, फालतू चेकिंग व्हायची. आउटसाईडने सांगतो मी तुम्हाला कुठून काढायचे. तिकून चालले जाऊ आपण मस्त, म्हणजे टेन्शनचं काम नाही. पण आपण जसे आलं तसे त्याचा काही विषय नाही. पण नाही म्हणलं शिवलाल हे काही म्हणजे ओळखू तर नाही ना. कोणा नेलं काय नेलं काही असं जास्त काही असं खोलपिटिंग तर नाही होईल ना. नाही नाही आपला याची काही तीळ मात्र संबंध नाही ना. या स्टोरीशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. जर झाला असेल तर योगायोग समजावा. कारण की याच्यात कोण दुसरं फिटणार आहे ते सकाळी समजणार आहे. याच्यात आपला काही रोल नाही. आपण हॉस्पिटलला आहो. तर चला आता मी सांगतो तसं तसं पहिले लवकर आपल्याला पैसे घेऊन पोहोच नाही तिकडे. चला सांगा आता कोण फिटते काय फिटते नाही का. याचं यायलाच माहिती नाही का. घनश्याम तर फिटेल आहे समजा 100%. बरं ठीक आहे मग चला आता बस लवकर चल. कोण आपण काही गरजच नव्हती ना तुमची याची. इथं रातची 4 वाजता तुम्हाला सांगितलं नाही इथं छावणी उभी राहील म्हणून. मग 3 वाजता इथं आलो आम्ही रजा सगळे उभं केलं इथं आणि बसलो. आता याटूची वाट पाहू राहिलो. 5 वाजता याटू निघणार आहे तिथून. आपण मिळालं काय माहिती आता. म्हणून मी येऊन बसलो. मिळालं आले का नाही. चला मला आपण जाऊ जरा म्हणजे कसं सगळं चेकिंग होऊन जाते मग. तुम्ही नको थांबू इथं. तुम्ही तिकडे बाजून थांब जा. फालतू नष्ट ढवळा नका करू तुम्ही. आम्ही करतो काय करास ते. नष्ट तुम्हाला काही नाही बिजे बा हरण कायचे माणसं सुरायला करतो ना आम्ही काय करास ते. बरोबर तुम्ही सांगता भले मी तिकडे जाऊन बसतो बा. पण आपण असं वाटतं बा आज कसे पैसे भेटून राहिले. माणसाला खुशी आहे तेवढी बस धरली तर सापडली चालली घेऊन. कोणा पहिले हातीचे लागू द्या पैसे राजा. काय दमही नाही वाटते बा तुम्हाला. हे बा आता तुम्ही काय करा 5 वाजेपर्यंत इथं थांबा. तिकून ऑटो दिसला की इथं थांबायचं नाही. गाडी घेऊन तिकडे पलीकडे जायचं. मला तिकडे थांबेन मी. काही विषय नाही तसा. पण सध्या तर बसू देता ना. सध्या बसू का. बसा तिथं बसा. आम्ही बसतो आता वाट पाहते. आता काम झालं पाहिजे फत्ते लागत नाही का. होणार 15 लाखानं इतका फिटलो ना. मार्केटात जाणं कठीण झालं माझ्या आता. आज जर पैसे सापडले की बस झालं बा. जिकडे तिकडे करून टाकतो. आम्हाला वाटतं बा लवकर मोकळे करा. हे एक 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 पिळा जाऊ दे. चला बसा अंडर बसा चला. आता काय काम करून ठेवलं रे बाबा. वरून पडले का बाबा हे. बाबा गेले काय सांगा बाबा. काय कठीण काम झालं आता. पण आता ड्युटीवर आली मी सकाळी 6 वाजता. बाबा बाबा कठीण काम झालं आता. आपण काही हात लावायला पुरत नाही का. पहिले फोन लावा डॉक्टर साहेबाला असं झालं म्हणून नाही का. पण नंतर बघू काय करायचं ते. हॅलो हां बोला बोला बोला. काय आल्या का तुम्ही ड्युटीवर आहे. हॅलो डॉक्टर साहेब खूप वाईट घटना झाली म्हटलं. मी आता आली इथं. तर ते आपलं हे नाही का डोक्यात फरक पडलेला व्यक्ती आपला शिवलाल टोयगोटे ते वरून पडले. बापा नसता ताप झाला राजा. घेणं नाही देणं नाही कंदील लावून. काय झालं काय म्हटलं नेमकं. म्हणजे काय केलं काय ते ना. आता कोणाला मारमुदाड केला गोटमार केली का. नाही तसं काही नाही केलं. ते वरून टेरेसहून पडले की काय माहित. हो खाली पडलेले आहे आणि बेशुद्ध अवस्थेत आहेत ते. पाण्याची बॉटल आहे त्याच्याजवळ अशी बाजूनं. आता काय झालं काय नाही नेमकं. माय गॉड काय परेशानी आहे. हे बा मी आता लवकरात इथून निघतो घरून. 10 मिनिटात पोहोचतो तिथं. तू त्यांचा मुलगा कुठं आहे. कोणीच नाही तर मी एकटीच आहे. बघते मी त्याच्या रूम मध्ये. हो त्याला बोलवून आणते आणि अंदर घेऊन जाते. लवकरात लवकर आत घे. त्याची नाडी गिडी तपासते. श्वास वगैरे चालू आहे का नाही. चेक कर लवकर मला कळव. हो हो सर करते मी. काय करायचं आता. हो ठीक आहे लवकर निघा तुम्ही. या तुम्ही लवकर. इथं झोपा काढायसाठी आला का म्हटलं तू. तुला लक्ष ठेवा सांगितलं होतं ना. तुझे वडील आता एकटेच होते. तुझ्या आई तिकडे रामपूरला गेलेले आहे. रात्रभर लक्ष ठेवायचं असतं तू. ते काय झालं माहिती आहे का मला तुला. कुठे तुझे वडील माहिती आहे का तुला. बापरे म्हणजे कुठे आहे बाबा. कुठे आहे म्हणलं मग. रात्री म्हणजे अभ्यास करायला जातो म्हणे मी वरे स्लॅबवर. ए बाबा मग लक्ष ठेवायचं ना. मग रात्रभर तिकडे राहू गेला का. झोपला आपला. पडले ना म्हटलं ते वरून पडले तिकडे. चल लवकर. बापरे वरून पडले का. अरे बापरे आता काय झालं. हो चला लवकर चला लवकर घे द्यायला अंदर. घ्या लवकर. हो काय झालं काय नाही. तर मी डॉक्टर साहेबाला फोन केला. येऊन राहिले ते लवकर. चल फटकन द्यायला अंदर आणायचं आहे. हो चला पाणी शिंपड फक्त. काळजी करू नको. अजून काही झालेलं नाही तुझ्या वडिलाला. पाणी शिंपड काहीतरी बोलले ते. हो आता नेमके बोलले आता काहीतरी. उठते वाटते. बाबा वाटतं का मला. बाबा अरे खरे भूषण मी इथं कसं काय रे. भूषण आपण इथं कसं काय. बाबा वैट बोले. बाबा मी कोण ओळखता मला. बाबा भूषण आहे ना तू. पण मी इथं कसं म्हणलं. सांगतो सगळं सांगतो. काळजी करू नका तुम्ही. आता खूप मोठा नवीन जन्म झाला तुमचा आता. तुम्ही पूर्णतः म्हणजे तुमची जी स्मरणशक्ती आहे पूर्ण गेली होती. बोलता म्हणजे मी म्हणजे समजा हे झालं होतं का. म्हणजे पागल झालं होतं का. काही नाही बस सांगतो ना मी नंतर सांगतो. बसा तुम्ही शांततेने बसा. शांततेने बसायचं. ते काय आमचं मार्केटचं कसं काय झालं. अरे बापरे ते मी 15 लाख रुपये आमच्या दलालाचे आणले होते राजे. हो त्याचं काय झालं. ते आले होते का मागा गिंगाले पैसे. राजा लोक म्हटलं कर्ज असले की लपतेत घरायनं. आणि हे म्हटलं आता चेतना आल्याबरोबर म्हटलं पैशाची काळजी आली. अरे बा काही काळजी करू नका. त्यांनी बरेच चक्रा मारल्या. पण आता काय करतील ती शेवटी. तर तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या. म्हणजे त्यांना कसं बरं वाटेल. हो तेच म्हणतो मी. पहिले त्याच्याशी बोलायचं आहे मला. किती वाजले आता.
आता सकाळचे 6 वाजून राहील जवळपास. हो 6:15 झाले आता. बरोबर ठीक आहे बा, उठले असतील ते आता. मी फोन लावतो त्याला की बा काळजीत असतील ते, पैसे द्यायचे 15 लाख रुपये माझ्याजवळ आहे ते आणि मी काही कोणाला सांगितलेलं नाही. अच्छा ठीक आहे ना, बोला तुम्ही. नंबर सांगा त्यांचा, मी फोन लावतो. 1 मिनिट. हां बोला त्याशी. बाबा मी आलो, आईला फोन लावून येतो. आलोच. थांब जरासा, फोन लावू नको सध्या. पहिले हे होऊ दे आपलं. घनश्याम भाऊचं बोलते मला. थांब जरासा, गडबड नको. राजा 6:15 वाजून राहिले घनश्याम भाऊ, तरी म्हणता की येते करून राहिले तुम्ही. हां बहुतेक मला वाटते बा कॅन्सल केलं वाटते त्यानं काहीतरी. 100% खबर लागली राहिली. आता काहीच नाही होते ना, उशीर कसं असते 10-5 मिनिटं होतच असते. चहा पाणी हे ते घरून निघतं म्हणलं की बाबा आता एक तर ते तिथून निघून चालले तर सगळे भेटायला येते तर असं तसं तेव्हा 6-6:30 लोक येतेच ते. असं काहीच काम नाही. आपण एखादा फोन लावून द्या ते, कोणता तुमचा बबन आहे का ते तुमच्या याच्यातला, त्याला फोन लावा आणि त्याला म्हणा बा कुठं का काय विचारपूस करा, म्हणजे माणसाचं कसं शाश्वत होऊन जाते. थांबा जराशी, गडबड नका करू साहेब. आता कसं हातापेंडाचे काम आलेलं आहे. फालतू कसं आलेलं आता, कसं सावज गमावलं पुरत आपल्याला. ते कसं आहे आता आपण लावा फोन, बबन रावनं उचला ते असा येतो बैल वाटत की बा यायचंच काहीतरी आहे का, म्हणून म्हणलं कसं आहे जरासं कसं थोडंसं थांबा तुम्ही. अर्धा तासात 7 वाजेपर्यंत येणंच आहे. थोडंसं उशीर होतच असते. तसं करू नये का? हो होते म्हणा तेवढं. कसं म्हणजे गावातून निघतो म्हणलं की होतेच तेवढं. बरं बसा मग जरा पण नाही का, बसा. मी काय म्हणतो तुम्हाला, फोन येतेच म्हणले कांदा आहे असं निघालते आता निघाल 100%. हॅलो हां बोला कोण बोलता? नमस्कार घनश्याम भाऊ, मी डॉक्टर साहेब बोलतो म्हटलं. तर बा एक आनंदाची बातमी आहे म्हटलं तुमच्यासाठी. तर आपलं जे शिवलालजी टोयगोटे होते का नाही, त्यांची आपली जी याददास्त आहे ती पूर्ण वापस आलेली आहे. तर ते तुमच्याशी बोलू इच्छा आहे. तुमच्याशी बोलतो म्हणजे 2 मिनिटं. बोला त्यांच्याशी. बोल राहिले त्याची याददास्त वापस आली का? अरे बाबा म्हणलं काय माझं बोलतो म्हणते का? अरे बा द्या फोन द्या, लवकर द्या. 1 मिनिट शिवलाल भाऊ घ्या, बोला याच्यासोबत बोला. घनश्याम भाऊ. घनश्याम भाऊ राम. बा काय राजा फसकाटात पाडलो तुम्ही. बा फाशी घ्यायची पाहिजे हो राजा. काय बा बरं झाली याददास्त आली म्हणलं. ते पैसे राजा आपले पैसे, त्याचीच काळजी वाटली ना मी. हे बा मला ज्यावेळेस इथं चेतना आली का नाही, पहिलं नाव तुमचं घेतलं मी की बाबा पुढच्या माणसाचे आपण 15 लाख रुपये आपल्याजवळ ठेवले, त्याचं काय झालं काय नाही, कोण लोकांनी मारलं तर नाही बा, म्हणून पहिले तुम्हाला फोन लावला. नाही अजून मारलं तर नाही म्हणा, पण मारणार होते आता. हो काही दिवसात 1-2 दिवसात जर नसते दिले तर मारत होते. बरं मग कसं काय पैसे मग आहे का, माहिती आहे का तुम्हाला कुठे ठेवले तुम्ही पैसे? त्याची काळजी नका करू, पैसे शाबूत आहे आपले. जबाबदारीचं एवढं तुम्ही काम आपल्यावर सोपवल्यावर का असं तसं आहे का? घरीच पैसे आहेत. फरशी खाली दडून ठेवले होते मी, फरशी उचलली की झालं का? ते कोणाला दिसत नाही. माझ्या घरची माहित नाही, कोणालाच माहित नाही. मा पोट्याला नाही ना, कोणालाच नाही, फक्त मलाच माहित आहे. तर आता हे बा इथून निघतो मी अर्ध्या तासात नाही, पण घरी पोहोचून जाऊ आपण. तुम्हाला तिचे पैसे काढून तेव्हा देऊन देतो. तुम्ही घरून निघा लवकर आता. काय बोलता राजा, आम्ही तर लय पाहिलं बा तुमचं घर. रात्री आम्ही काल गेलो होतो, पाहायला चेकिंग केलं. तुमच्या घरच्या बाई म्हणे मला सांगितलंच नाही. खरं पण आम्हाला वाटतं बाई खोटीच बोलते का? नाही पण बरोबर आहे बाईचे बरोबर आहे. म्हणजे मग तुम्ही ठेवले होते फरशी खाली नाही का? असं मग आहे ना, पण पैसे मग काही टेन्शन नाही ना. नाही पैसे कुठे जाते हो, घरातून पैसे कोण जाते? मग आपल्या घरचे पैसे जाणे म्हणजे लय झालं. मग काही काळजी नाही. मग मी निघतो इथं आता, लवकर निघा म्हणलं. मग कसं लोकांचे पैसे मग आजच्या देऊन टाकू. मार्केट येऊन जा मग आता, कसं तब्येत बरोबर असेल तर येतो मी 2-4 दिवसांनी. पहिले कसं तुमचे पैसे मोकळे करतो. जरासं कसं माणसाला आता नवीन जीवदानच भेटलं का नाही तर कोमातच गेलो होतं ना, काय नसती आली याद काय केलं असतं हो ना. मग काय तर ठीक आहे, मग निघतो मग मी. यायले म्हणा अचानक कशी काय ॲड्रेस आली म्हणा, म्हणजे अचानक काय झालं काय म्हणा नेमकं? बरं हां हॅलो म्हणलं शिवलाल भाऊ, हे अचानक कशी काय याद झाली तुमची? म्हणजे तुम्ही कसं काय, म्हणजे काय झालं काय नेमकं? मला काहीच माहित नाही ना. मी टेरेसवर गेलो म्हणते वरे. हो मला आता सांगून राहिले माझा मुलगा सांगे. तर ते मी वर गेलो टेरेसवर अभ्यास करायसाठी म्हणते, आणि वरून मी पडलो म्हणते खाली पडलो तर माझ्या डोक्याला मार लागला अजून समजा. तर मग मी तिथं पडून होतो बेशुद्ध अवस्थेत. तर मग मॅडम आले, आपल्या नर्स मॅडम 6-6:15 वाजता तेवढ्यात आल्या. त्याने डॉक्टर साहेबाला फोन केला, मला अंदर नेलं त्यानं. नंतर मला पाणी गिनी शिपलं की मला चेतना आली. तर बिलकुल मग कसं काय म्हणे बा, मी म्हटलं मी कुठे इथं? ते म्हणते मी असं आहे आणि असंच झालं. मी म्हटलं बापरे असं झालं ते. म्हणजे कसं वरून पडल्याच्या ना अजून पुन्हा याददास आली. वरून पडला म्हणते बा, बरं झालं गेला नाही कायमचा. बरं झालं बा पडले, बरं झालं. ठीक आहे मग या लवकर या म्हणला, मी निघतो घरून. हो बस निघालोच आता, बस 10 मिनिटात तयार केली की निघतोस.